श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर येत्या सोमवारी 29 जून 2026ला आली आहे यंदाची वटपौर्णिमा. सुवासिनी महिलांसाठी वटपौर्णिमा हे व्रत अत्यंत पवित्र व शुभ फलदायी मानलं जातं. पतीच्या दीर्घायुष्यासाठी, चांगल्या आरोग्यासाठी, तसेच आपल्या वैवाहिक जीवनात सुख, शांती, समृद्धी यावी, आपल्या पती पत्नीमधील गोडवा वाढावा, आपल्या नात्यामधील गोडवा वाढावा, यासाठी वडाच्या झाडाची पूजा या वटपौर्णिमेच्या दिवशी केली जाते. उपवास किंवा ज्याला आपण व्रत म्हणतो तर ते केलं जातं. आपण दरवर्षी हे व्रत ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला केलं जातं. पण यंदा 2 ज्येष्ठ महिने आल्यामुळे म्हणजेच अधिक मास आल्यामुळं हे जे व्रत आहे तर ते निज ज्येष्ठ पौर्णिमेला केलं जाणार आहे. आणि यंदाची पौर्णिमा ही सलग 2 दिवस असणार आहे. या पौर्णिमेची सुरुवात जी आहे तर ती बघा 28 जूनला रविवारी उत्तर रात्री 3:06 सुरू होत आहे. आणि या पौर्णिमेची समाप्ती ही मंगळवारी 30 जूनला पहाटे 5:26 होणार आहे. तर उदय तिथीनुसार ही पौर्णिमा सोमवारच्या दिवशी आल्यामुळं याच दिवशी आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. त्यासोबतच व्रत म्हणजेच आपण ज्याला उपवास म्हणतो तर तो सुद्धा या सोमवारच्याच दिवशी आपल्याला करायचा आहे. तर उदय तिथीनुसार ही तिथी सोमवारच्या दिवशी आली आहे. तर पौराणिक कथेनुसार सावित्रीनं आपल्या पतीचे प्राण यमदेवांकडून परत आणले होते ते याच पौर्णिमेच्या दिवशी, आणि म्हणून हा दिवस वटपौर्णिमेचा सण, सौभाग्याचा सण म्हणून साजरा केला जात असतो. हे व्रत सुवासिनी महिला अगदी निष्ठेने आणि श्रद्धेनं करत असतात. आणि हे पवित्र व्रत करत असताना जर आपल्या हातून कळत नकळत काही चुका झाल्या किंवा आपण काही चुका केल्या तर त्या व्रताचं कोणतंच फळ आपल्याला मिळणार नाही. आपल्या हातून जर या चुका आपण करणं जे आहे तर ते या वटपौर्णिमेच्या दिवशी टाळलं पाहिजे. अशा कोणत्या चुका आपण करणं या दिवशी टाळायचं आहे. आणि या चुका बऱ्याच महिलांना माहिती नसतील. बऱ्याच महिलांना म्हणण्यापेक्षा बघा 99% महिलांना माहिती नसतील. त्याचप्रमाणे या वटपौर्णिमेच्या दिवशी आपण काय करावं, काय करू नये, कोणते नियम व्रत करताना आपल्याला पाळायला पाहिजेत, सुवासिनीची ओटी कशी भरावी, कोणत्या महिलांनी भरावी, वाण काय द्यावं, पूजा कशी करावी, याचीच संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यामुळे अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला याची योग्य ती माहिती मिळून जाईल. चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. वटपौर्णिमा हा सण बघा सौभाग्यवती महिलांसाठी सौभाग्याचा सण मानला गेला आहे. आणि त्यामुळे वडाच्या झाडाची पूजा करताना आपण नटून थटून म्हणजेच साज शृंगार करून वडाची पूजा करत असतो. कपाळावरती कुंकू, हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या, मंगळसूत्र, गजरा घालून छानशी साडी नेसून आपण तयार होत असतो. किंवा आपण असंच तयार व्हायला हवं, कारण आताच्या या आधुनिक आणि धावपळीच्या युगात फॅशन म्हणून बरेच जण हे घालणं टाळतात. पण असं न करता संपूर्ण साज शृंगार करूनच आपण ही पूजा करायला हवी, कारण हा सौभाग्याचा सण आहे आणि तो वर्षातून फक्त एकदाच येत असतो. एरवी आपण काही पण परिधान करू, पण या दिवशी पूजा करताना आपल्या अंगावरती सौभाग्य अलंकार हे असायलाच हवेत. किंवा आपण बघा साज शृंगाराच्या वस्तू न घालता कधीही वडाच्या झाडाची पूजा करू नये. ही एक चूक बघा आपण या दिवशी आवर्जून टाळायची आहे. आपल्याला सौभाग्य अलंकार घालूनच या वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. त्यानंतरनं दुसरी चूक म्हणजे वडाच्या झाडाची पूजा आपण करताना 7, 11 किंवा 21 अशा वडाच्या
प्रदक्षिणा घालत असतो किंवा ज्याला आपण म्हणतो फेऱ्या मारत असतो. प्रदक्षिणा घालून सुती धागा गुंडाळत असतो फेऱ्या घालून. तर तो धागा गुंडाळत असताना हा धागा नेहमी आपण सुती असा धागा, आपल्याला कच्चा धागा असा निवडायचा आहे. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतरनं तो धागा काही जण म्हणजेच बऱ्याच महिला तोडतात आणि उरलेला धागा परत घरी घेऊन येत असतात. तर असं अजिबात करू नका. तो दोऱ्याचा रीळ किंवा जो शिल्लक राहिलेला धागा आहे तर तो तिथेच आपल्याला झाडाला अडकून ठेवायचा आहे. कारण हा दिवस आपण पती पत्नीच्या नात्यात गोडवा यावा, आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं, चांगलं आरोग्य मिळावं, अखंड सौभाग्य मिळावं, यासाठी हा वटपौर्णिमेचा सण आपण साजरा करतो किंवा वडाच्या झाडाची पूजा आपण करत असतो. म्हणून हा धागा आपल्याला तोडायचा नसतो. तर ही एक चूकसुद्धा आपण पूजा करताना टाळायची आहे. त्यानंतर बघा, बऱ्याच स्त्रिया पूजा करताना ही एक चूक करतात. आता बघा, 99% महिला ही चूक करत असतात असं म्हटलं तरी हरकत नाही. कारण की बघा, गावाकडे असल्यावर वडाचं झाड हे पूजा करण्यासाठी लगेच आपल्याला मिळतं. ते गावात कुठे ना कुठे असतंच. पण शहरात असं होत नाही. त्यामुळे बऱ्याच महिला या वडाच्या झाडाची फांदी आणून तिची पूजा करतात. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. किंवा नर्सरीतून एखादं छोटंसं रोप आणून ते कुंडीमध्ये लावून त्याची पूजा करतात. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. वडाची पूजा करताना फांदी तोडून त्याची पूजा अजिबात करू नका. पूजेचं कोणतंच फळ आपल्याला यामुळं प्राप्त होणार नाही. आपण भले दिवसभर व्रत करू, अगदी मनोभावे श्रद्धेनं पूजा करू, तरी देखील त्याचं कोणतंच फळ हे आपल्याला प्राप्त होणार नाही. या दिवशी या झाडाची पाने किंवा फांद्या चुकूनही तोडू नका. जर वडाचं मोठं झाड आपल्याला मिळालं तर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला पूजा करायची आहे. आता बघा, वडाची पूजा करताना ती नेहमीच बघा पारंब्या असलेल्या वडाच्या झाडाची आपल्याला पूजा करायची असते. कारण की पारंब्या ज्या असतात वडाच्या झाडाच्या, तर त्यामध्ये साक्षात सावित्री मातेचा वास असतो असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं यासाठी पारंब्या असलेल्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे. किंवा मग अगदीच आपल्याला जर मोठं झाड मिळालं नाही पूजा करण्यासाठी, किंवा तुम्ही शहरामध्ये राहत असाल, तुम्हाला हे झाड उपलब्ध झालं नाही, तर अशा वेळी तुम्ही वडाच्या झाडाचं एखाद्या कोऱ्या पानावरती वहीच्या चित्र काढून त्याची अगदी श्रद्धेने मनोभावे जरी पूजा केली तरी आपल्याला त्याचं फळ प्राप्त होईल. पण जर फांदी तोडून आणली आणि अगदीच लहान वडाच्या झाडाची पूजा आपण केली तर त्याचं कोणतंच फळ हे आपल्याला प्राप्त होणार नाही. त्याचबरोबर बघा, आपण साज शृंगार करून तर ही पूजा करतच असतो. आपण छानशी साडी घालत असतो, सौभाग्य अलंकार घालत असतो. पण बघा, आता ही पूजा करताना आपण वस्त्र कोणत्या रंगाची परिधान करतो किंवा कोणत्या रंगाची कपडे घालतो, साडी घालतो, याला देखील तितकंच महत्त्व आहे. निळा, काळा, पांढरा या 3 रंगाची कपडे आपण किंवा साडी घालून जी पूजा आहे तर ती चुकूनही करू नये. हे अशुभ मानलं जातात. शास्त्रात पूजा करताना या रंगाची कपडे घालणं वर्ज्य मानलं गेलं आहे. त्याऐवजी आपण बघा, हिरव्या, लाल, पिवळा किंवा गुलाबी या रंगाची छानशी साडी घालू शकतो आणि वडाची पूजा करू शकतो. हे रंग खूप शुभ आणि पवित्र मानले जात असतात. आता बघा, या दिवशी बांगड्यासुद्धा आपण काळ्या, निळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या चुकूनही घालू नयेत. त्यासोबतच बघा, या दिवशी आपलं कठोर बोलणं टाळावं, एकमेकांशी वाद घालणं टाळावं. त्यासोबतच आपल्या घरामध्ये बघा, आपण पूर्णपणे मांसाहार जो आहे तर तो वर्ज्य करावा. त्यासोबतच आपण या दिवशी कांदा किंवा लसूण हे जे तामसी पदार्थ आहेत तर ते घालून सुद्धा आपल्या घरामध्ये जेवण जे आहे तर ते आपण आपल्या घरामध्ये अजिबात बनवू नये. मांसाहार किंवा कांदा लसूण जे पदार्थ आहेत, या ज्या वस्तू आहेत तर त्या घालून आपण पदार्थ बनवून हा उपवाससुद्धा आपण अजिबात सोडायचा नाही. हा उपवास सोडत असतानासुद्धा हे सर्व पदार्थ आपल्याला वर्ज्य करायचे आहेत. त्यानंतरनं बघा, आता गर्भवती महिलांनी पूजा कशी करायची, तर गर्भवती महिलांनी फक्त या वडाच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे.
या वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून सूत गुंडाळणं किंवा कोणाकडं बघा, आता आपण पूजा केल्यानंतरनं ओटी भरत असतो एकमेकींची, तर ती आपण ओटी कोणाकडून भरून घेणं किंवा तसेच आपण स्वतः कोणाची तरी ओटी भरणं हे आपल्याला या दिवशी आवर्जून टाळायचं आहे गर्भवती महिलांनी. फक्त उपवास करून आपल्याला वडाच्या झाडाची अगदी मनोभावे श्रद्धेनं पूजा करायची आहे. तर या ज्या काही चुका आहेत तर त्या गर्भवती महिलांनी टाळायच्या आहेत. आता इतर महिलांनी बघा, इतर वर्षी म्हणजेच पुढच्या वर्षी आपण नित्यनेमानं ज्याप्रमाणे वडाच्या झाडाची पूजा करतो तर तशी पुढच्या वर्षी आपण परत पूजा करू शकतो. फक्त गर्भवती महिलांनी आत्ता यंदाच्या या वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची फक्त पूजा करायची आहे आणि उपवास करायचा आहे. त्यानंतरनं बघा, सुवासिनी महिला पूजा झाल्यानंतरनं एकमेकींची ओटी भरतात. तर ती ओटी भरत असताना बघा, आपण या ओटीमध्ये जे धान्य घेतो तर ते गहू हे जे धान्य आहे तर ते आवर्जून आपल्याला घ्यायचं आहे. एक फळ घ्यायचं आहे आणि नंतरनं ओटी भरायची आहे. आपल्याला 5 किंवा 7 शक्य होईल तेवढ्या सुवासिनींची ओटी ही आवर्जून या वटपौर्णिमेच्या दिवशी भरायची आहे. त्यानंतरनं बघा, आपण आपल्या घरामध्ये जे काही पदार्थ बनवणार आहे तर ते पदार्थ अगदी सात्विक असायला हवेत. सात्विक भोजन आपल्याला या दिवशी आवर्जून करायचं आहे. या दिवशी पूजा करण्यासाठी झाडाची फांदी घरी तोडून आणून आपण पूजा ही अजिबात करायची नाही किंवा या झाडाची पानं देखील आपण तोडायची नाहीत. वड हा असा वृक्ष आहे बघा की ज्याला दीर्घायुष्य प्राप्त झालं आहे. सगळ्यात जास्त आयुष्य या झाडाचं आहे आणि म्हणूनच त्या झाडाप्रमाणेच आपल्या पतीलाही दीर्घायुष्य मिळावं, दीर्घायुष्य लाभावं यासाठीच आपण या झाडाची पूजा करत असतो. या झाडात अनेक देवी देवतांचा वास असतो किंवा वास करत असतात. हा शिवरूपी वृक्ष आहे. याच्या खोडात विष्णू, मुळात ब्रह्मा, पानाफांद्यात भगवान शिव विराजमान असतात. या झाडाच्या पारंब्या या सावित्री मातेचं प्रतीक किंवा स्वरूप मानल्या गेल्या आहेत आणि म्हणूनच आपल्याला पाने किंवा फांदी या झाडाची या दिवशी चुकूनही तोडायची नाही आणि पूजा करायची नाही. तसेच या दिवशी बघा, आवर्जून आपण वटसावित्रीची कथा जी असते तर ती कथा श्रवण करायची आहे किंवा वाचायची आहे. आपण दिवसभर व्रत केलेलं असेल आणि उपवास केलेला असेल तर संध्याकाळच्या वेळी आपण वडाची पूजा करून झाल्यानंतरनं संध्याकाळी छान असा देवघरामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि नंतरनं ही कथा श्रवण करा किंवा या कथेचं पठण करा, वाचा, तर या व्रताचं फळ तुम्हाला 100% प्राप्त होईल. तर आजची माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही माहिती जास्तीत जास्त लोकांना प्राप्त होईल आणि या चुका ज्या आहेत तर ते व्यक्ती करणं टाळतील